त्यांची प्रकृती सुधारते, लवकरच त्यांना पूर्ण आराम पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि सर पुन्हा एकदा कार्यरत झालेले सर्व मुंबईकरांना आणि देशवासियांना सुद्धा बघायला मिळावे, कारण लोकसभेचे सुद्धा अध्यक्ष होते, मुंबईची चांगली सेवा केलेली आहे, मुंबईकरांची सेवा केलेली आहे आणि या सगळ्यांच्या प्रार्थना आहे की सरांची तब्येत आता सुधारते। सर डॉक्टरांनी असं काही सांगितलं का किती दिवसामध्ये रिकवर होतील? नाही, असं काय सांगता येत नसतं, परंतु ह्या वयामध्ये रिकव्हरी थोडी स्लो असणे नॅचरल आहे। पण त्यांना बसलेलं बघितलं तर मला अतिशय आनंद झाला की ते जरी त्यांना आता थोडीशी झोप लागलेली होती परंतु ते खुर्चीवर बसू शकले स्वतःहून। हा सुद्धा एक मोठं अचिव्हमेंट आहे असं मी समजतो। आणि शेवटी आपण अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर ही रिकव्हरी व्हावी ह्याच्यासाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया। नाही, त्यांनासुद्धा वाटतं की ही देवाची कृपा आणि चमत्कार आहे की या वयामध्ये ते रिकवर होऊ शकले, कारण खूप जो स्ट्रोक आलेला होता त्याची तीव्रता लक्षात घेता ते आता रिकवर होत आहेत, ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे। दीपक सर, एक छोटासा हिंदीमध्ये राजकीय प्रश्न आहेत या प्रसंगात बरोबर आहे, पण आम्हाला विचारायचे आहेत या अनुषंगाने की लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। शिंदे शिवसेनेकडून 22 जागा, बघा शिंदे शिवसेना वगैरे असं काय नाव नाही आहे, शिवसेना ही शिवसेना आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक वेगळा पक्ष आहे आता, तर आपण त्याप्रमाणे बोलूया, म्हणजे मलाही बोलताना मला काय अडचण निर्माण व्हायला नको। शिवसेनेकडून 22 जागांचा दावा करण्यात आलेला आहे। नाही, आम्ही दावा वगैरे काही करत नाही, आमची युती घट्ट आहे आणि नेहमीच ही एक भूमिका राहिलेली आहे की लोकसभेमध्ये जादा जागा ह्या भाजपने, कारण भाजप राष्ट्रीय पक्ष आहे आणि शिवसेना हा महाराष्ट्रातला पक्ष असल्यामुळे त्यांनी त्यांच्यापेक्षा थोड्या कमी जागा लढवाव्या। शेवटी इलेक्टिव्ह मेरिटला सुद्धा महत्त्व असतं, चांगले कॅन्डिडेट आणि निवडून येणारे जे कॅन्डिडेट असतील तिथं दोन्ही पक्ष त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि पूर्वीपेक्षा जादा जागा निवडून येण्याची गरज अशासाठी आहे की आता मोदी साहेब देशाचं नेतृत्व करत आहेत आणि एक देशाभिमान या दृष्टीने महाराष्ट्र नेहमीच देशाच्या बरोबर राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे कर्तव्य आहे की आपण नेहमीच म्हणतो की हिमालयाच्या बरोबरीने सह्याद्री उभा राहत असतं, ह्या खेपेलासुद्धा सर्व महाराष्ट्रातली जनता ही देशाच्या पातळीवर ज्याला एक षडयंत्र चालू आहे मोदी साहेबांचं जगव्यापी नेतृत्व कमी करण्यासाठी आणि भारताला कमीपणा करण्यासाठी, त्यावेळेला महाराष्ट्राने त्यांच्या मदतीला गेलं पाहिजे, जे नेहमी गेलेले आहेत। ज्यावेळेला नेहरू साहेब अडचणीमध्ये होते, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यावेळेला यशवंतराव चव्हाण त्यांच्या मदतीला गेलेले होते, ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली होती। ज्यावेळेला चीनने अत्यंत मानहानिकारक असा पराभव भारताचा केलेला होता त्यावेळेला संरक्षण खात्याची जबाबदारी यशवंतराव चव्हाणांनी स्वीकारली आणि भारताची संरक्षण व्यवस्था मजबूत केली, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। आणि आजसुद्धा देश ज्यावेळेला प्रगतीच्या पथावर जात असताना देशाच्या नेतृत्वाला कुठेतरी बाधा आणण्याचा प्रयत्न सर्व लोक, लहान लहान लोक मिळून करतात, त्यावेळेला दिल्लीच्या मदतीला महाराष्ट्राने गेलं पाहिजे, ही आजसुद्धा महाराष्ट्राची भूमिका आहे, महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे आणि ती आम्ही आमची भूमिका ही योग्य रीतीने पार पाडू याची मी आपल्याला खात्री देतो। भाजपकडून सापत्न पद्धतीची कीर्तिकर असं म्हणता आहेत, कीर्तिकर असं म्हणतात की भाजपकडून सापत्न पदाची नाही, असं कोणाकडून जर घडलेलं असेल, कोणाकडून जर असं घडलेलं असेल तर त्याची आम्ही चौकशी करू। शेवटी असं आहे की मुंबईमध्ये जो निधी उपलब्ध करून दिला जातो, ज्याप्रमाणे शहरामध्ये मी निधी उपलब्ध करून देतो भाजपच्या केलेल्या आमदारांसाठी, त्याचप्रमाणे आमच्या खासदारांसाठी सुद्धा उपनगरामधून योग्य तो निधी उपलब्ध करून दिला जावा याबद्दल मी लोढासाहेबांना विनंती करेन। आणि लोढासाहेबांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे कुठे काही गैरसमज निर्माण झालेले असतील तर ते आम्ही अवश्य दूर करू याची मी आपल्याला खात्री देतो। नाही, पण संजय राऊत आज सकाळी असं म्हणाले की आम्ही हाच तर मुद्दा मांडत होतो की भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक मिळत होती, उद्धव ठाकरेंनी जे केलं ते योग्यच केलं असं। हे बघा, उद्धव साहेबांनी काय केलं हे संजय राऊतना माहिती नाही आहे, कारण उद्धव साहेबांची आणि मोदी साहेबांची जी भेट झाली त्या भेटीची माहिती ही फक्त मला आहे, ती संजय राऊतना अजिबात नव्हती। ज्यावेळेला अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्यावेळेला कदाचित उद्धव साहेब संजय राऊतना विश्वासात घेत नसतील। उद्धव साहेब अतिशय चांगले आहेत, परंतु त्यांच्याबरोबर असलेली जी माणसं आहेत त्यांनीच त्यांचा घात केलेला असं मला स्वतःला वाटतं, हे काय माझं व्यक्तिगत मत आहे। आणि त्याच्यामुळे खरं तर आम्ही सगळेच त्यांच्याबरोबर होतो, परंतु ही जी मधली माणसं असतात ही खऱ्या शिवसैनिकांना उद्धव साहेबांपासून लांब न्यायला कारणीभूत झालेली आहेत असं आता माझं मत बनत चाललेलं आहे। कारण एवढ्या मोठ्या ज्यावेळेला मीटिंग होतात त्यावेळेला त्यांना त्याची माहितीसुद्धा नसावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि शिवसेना
हा शेवटी मराठी माणसांचा पक्ष आहे. अनेक मराठी माणसं आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहेत. मी एका ट्रान्झिट कॅम्पची फक्त गोष्ट सांगतो की ज्यावेळेला माझं शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तुळशीवाडी नावाचा एक भाग आहे गिरगावच्या भागामध्ये. तिथली मुलं, तिथली माणसं ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये होती. 12 वर्ष त्या तो जो डेव्हलपर आहे त्याला साधी नोटीससुद्धा गेलेली नव्हती. मी मीटिंग घेतल्यानंतर त्याला नोटीस गेली, कारण शेवटी मराठी माणसांसाठी काम करणे हे आमचं काम आहे. आणि मी तर स्वतः कोकणातला आहे. शिवसेना जी उभी राहिली याच्यामध्ये कोकणी माणसाचा फार मोठा वाटा आहे. गिरणी कामगार हा मुळात कोकणी माणूस होता. गिरणी कामगारांसाठी असलेल्या सुविधा ज्या परेलच्या एल्फिस्टनच्या त्या गिरणी कामगारांच्या केंद्रावर आहेत, तिथं स्विमिंग पूल बंद पडलेला होता, तिथल्या अनेक सुविधा बंद पडलेल्या होत्या. मी पालकमंत्री झाल्यानंतर मला वाटतं की आमच्या कामगारांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजे, कारण मी कोकणातला आहे, मला ती आत्मीयता आहे. आणि म्हणून संजय राऊत काय बोलतात ह्याला मी महत्त्व देत नाही. शेवटी मूळचा जो विचार होता शिवसेनेचा की स्थानिक मनुष्य जगला पाहिजे, मराठी माणसाचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तसंच राहिलं पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. भले आमचे मतभेद झाले असतील, परंतु मतभेद होण्यासाठी ही लोकच कारणीभूत झाली की जे शिवसैनिकांना उद्धवसाहेबांपर्यंत पोचायला देत नव्हते. माझ्यासारखा ज्येष्ठ आमदार जो एवढ्या लेवलवर काम करतो तो सुद्धा रस्त्यावर उभं राहून फोन करत होता आतमध्ये पीएना की आज भेट माझी ठरलेली आहे, मला आतमध्ये यायला मिळेल की नाही. आणि 3-3 महिने जर मी रस्त्यावर उभा राहणार असेल तर शेवटी माणसाला स्वाभिमान असतो. आणि म्हणून मी कालसुद्धा पुण्याला ज्यावेळेला हे दिलं त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की आमदार जेवले की नाही याची काळजीसुद्धा जर एकनाथ शिंदेसाहेब घेणार असतील तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाला ज्यावेळेला चॅलेंज खालची लोकं आणि युवा सेनेचे कार्यकर्ते करायला लागले त्यावेळेला रोज त्यांच्यासोबत जेवणारे लोक ही काय पैशासाठी फुटणार नाहीत. माणुसकी असते शेवटी. आमचा एखादा आमदार जर त्याला हार्ट अटॅक आला तर त्यांनी एअरलिफ्ट करून त्याला जीवदान दिलेलं आहे. तो मनुष्य कशाला पैसे मागेल त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर जाण्यासाठी? हा विचार होत नाही, ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार होत नाही. आणि त्याच्यावर राऊतसाहेब वेगवेगळी जी विधानं देत असतात ही विधानं महाराष्ट्राच्या संस्कृतीला पूरक नाही आहेत. कोण काही तुमचे नोकर नसतात. आज शाखा चालवायला कोण कोणाला पैसे देत नव्हत्या तरी शाखा चालूच होत्या ना मुंबईतल्या. का चालू होत्या? तर त्या मराठी माणसासाठी, मुंबईतल्या जनतेला न्याय देण्यासाठी त्या शाखा होत्या. आणि त्या शाखांचं काम तसंच चालू राहिलं पाहिजे. म्हणून त्या शाखाप्रमुखांच्याबद्दल मला आदर आहे. मी प्रत्येक शाखाप्रमुख मला भेटला की त्याच्याशी आदराने वागतो, कारण त्यांनी शिवसेना जिवंत ठेवलेली आहे. आणि म्हणून ते मूळ आहे शिवसेनेचं आणि ते टिकलं पाहिजे मुंबईमध्ये, ही भावना असलेला मी पालकमंत्री मुंबईचा आहे. संसद भवन को लेकर विरोध देखने मिल रहा है. अब इस राजनीति में सावरकर की भी एंट्री हो चुकी है, जहां पर सावरकर परिवार ये आरोप लगा रहा है कि क्योंकि उस दिन सावरकर का जन्मदिन है, ऐसे में विपक्षी दल जानबूझ के उस दिन से पीछे हट रहे हैं. देखिए, सावरकर जी ने जो मरण यातना सही है सेल्युलर जेल में, हमने एक प्रोग्राम भी रखा है. मैं मुंबई का पालक मंत्री हूँ, तो सावरकर के जो गीत है, उनकी जो कविताएं हैं, उनकी आत्मीयता अपने देश के प्रति उनका सम्मान, वो सब उनके साहित्य से प्रतीक होता है. तो उसका भी हमने छोटा सा प्रोग्राम उस जेल में रखा है. और भारत भर के लोग जाके वहाँ के वो सुनेंगे कि सावरकर जी क्या थे, जिन्होंने स्वातंत्र्य के लिए कुछ भी नहीं किया. उन्होंने स्वतंत्रवीर सावरकर जी के बारे में बोलना ये बहुत ही गलत बात है. ऐसे मैं समझता हूँ. ये लोग अनमैच्योर्ड है, तो वो छोटे हैं, उनका एज कम है. जब भी वो करते हैं तो एक आध काम करते हैं, फिर चिट्ठी पे चले जाते हैं. ये सावरकर जी का ये जीवन नहीं था. उन्होंने देश के लिए समर्पण किया था. वो समर्पण की एक भावना रहती है. देश के स्वतंत्र होने में जो उनका योगदान रहा है वो योगदान बहुत बड़ा था. इसलिए जो ऐसे स्वतंत्रवीर थे उनके बारे में खुद सब स्वतंत्र सेनानी बहुत इज्जत रखते थे, और वही इज्जत सबने रखनी चाहिए, ऐसे मुझे लगता है. और देश का अगर संसद भवन हो तो वो देश का सर्वोच्च स्थान है, जिसके बारे में हर किसी को आदर रखना होता है. और जब नया संसद भवन बनता है तो राजदंड दिया जाता है. राजदंड पंतप्रधान महोदय के हाथ में दिया जाता है. तो ये परंपरा रही है. जो अगर पंडित जवाहरलाल नेहरू जी के हाथ में वो अगर राजदंड दिया जाता है तो मोदी जी के हाथ में वो क्यों नहीं दिया जाना चाहिए? कि ये उस पोस्ट की गरिमा है, ये अपने स्वतंत्रता और स्वतंत्र भारत का अभिमान है, और जिसके बारे में पूरे भारतवर्ष को अभिमान होना चाहिए. इसमें पॉलिटिक्स नहीं लाना चाहिए. और जो भी फंक्शंस होते हैं उसमें जो सर्वोच्च अथॉरिटी रहती है वो उसको प्रिसाइड करती है.
अगर राष्ट्रपति हो तो उसको प्रिसाइड करेंगे और उसके बाद पंतप्रधान महोदय का नंबर आता है तो वो उसको इनॉग्रेट करेंगे। ये तो हमेशा परंपरा रही है किसी भी प्रोटोकॉल की। तो वो प्रोटोकॉल की वजह से अगर चल रहे होंगे और अगर जवाहरलाल नेहरू जी के पास वो राजदंड दिया जाता है तो वो राजदंड प्राइम मिनिस्टर के हाथ में ही आ जाएगा। तो इसके बारे में अगर पॉलिटिक्स किया जाए तो वो राष्ट्र जो दंड है उसकी गरिमा क्या रह जाएगी। इसके बारे में सब देशवासियों को सोचना चाहिए। ये पॉलिटिक्स इसीलिए बन रहा है कि आज भारत जग का नेतृत्व कर रहा है और हम लोग जब परदेश में जाते हैं, मैं अभी जर्मनी जाके आया तो वहाँ पे भारतीय लोगों की क्या इज्जत की जाती है वो मैंने देखी है। अगर 4 लाख लोग उनको चाहिए उनके काम के लिए तो भारत से आए ऐसे उन्हें लगता है। फिर हमें ऐसा इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट करना पड़ेगा जिससे हमारे यूथ वहाँ पे जाए, वहाँ पे अच्छा काम करे, वहाँ पे अच्छी सेवा करे और भारत का जो एक दर्जा है वो लोगों के और भारत के तरफ देखने का एक नज़रिया है वो लोगों के नज़र में ऊंचा हो जाए। विश्वगुरु क्या बनना है? विश्वगुरु लोगों की सेवा करके विश्वगुरु बनना है। किसी के पास फाइट करके या उनको कॉन्कर करके विश्वगुरु नहीं बनना है। उनके हृदय में स्थान बना के विश्वगुरु बनना है। अगर ये हो रहा है पूरे जग में और मैं उसके का एविडेंट हूँ तो मुझे भी लोगों को ये बताना चाहिए। अगर 4 लाख में से 1 लाख भी युवक महाराष्ट्र से और मुंबई से जाते हैं तो उनको वो राहत मिलेगी। वो मेरे लिए ज़्यादा इम्पॉर्टेंट है। मेरे लिए पॉलिटिक्स ज़्यादा अहमियत नहीं रखता। इसलिए मैं सोचता हूँ कि उनके लिए हम लोग सेंटर ऑफ एक्सलेंस क्रिएट कर रहे हैं, उनको जर्मन लैंग्वेज सिखा रहे हैं क्योंकि जर्मनी एक गेटवे है यूरोपियन यूनियन में जाने के लिए। कल हम लोग हमारे बच्चों को फ्रेंच भी सिखाएंगे, उनको अच्छा स्किल देंगे और उनको अच्छी नौकरियाँ दिलाएंगे वहाँ पे। तो ये हम लोग मराठी लोगों के लिए कर रहे हैं, महाराष्ट्र के लोगों के लिए कर रहे हैं। तो हम लोग उसमें पॉलिटिक्स नहीं लाते हैं। उसी तरह से जब देश के हित का और देश के सर्वोच्च सम्मान का प्रश्न रहता है तो उसमें पॉलिटिक्स नहीं लाना चाहिए, ऐसे मुझे सिन्सियरली लगता है। 16 आमदारांच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांनी दोन्हीही शिवसेनेच्या घटना मागितल्याची माहिती समोर येत आहे। मला माझ्या माहितीप्रमाणे जो बदल शिवसेनेच्या घटनेमध्ये केला गेला हा बेकायदेशीर इलेक्शन कमिशनने ठरवलेला आहे आणि जर ते केलेलं नसेल आणि त्याच्या अनुषंगाने जर काही निर्णय झालेले असतील तर मग ते सुद्धा बेकायदेशीर ठरतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्याचे अधिकार हे विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेले आहेत। त्यांना त्यांचा अधिकार नीटपणे वापरू द्या। राऊतजी त्याच्यावर सुद्धा जी काही स्टेटमेंट करतात त्याच्याबद्दल खरं तर त्यांच्यावर हक्कभंग झाला पाहिजे। साध्या विधानसभेच्या मेंबरचं त्याचं कर्तव्य पार पाडत असताना कोणी जर स्टेटमेंट केलं त्याच्यामध्ये दखल घेतली तरी हक्कभंग होऊ शकतो। मग संजय राऊतांवर आजपर्यंत हा हक्कभंग का नाही झाला? ज्यावेळेला त्यांनी सर्वोच्च जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर स्टेटमेंट करणं, त्यांना धमक्या देण्याचं काम केलेलं आहे। मला असं वाटतं की मी सुद्धा हक्कभंग समितीचा अध्यक्ष राहिलेलो आहे। आता मंत्री झाल्यामुळे मी हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। परंतु हक्कभंग समितीचा माजी अध्यक्ष म्हणून मला वाटतो की संजय राऊत जे काय स्टेटमेंट करतायत हे संपूर्णपणे विधानसभेच्या हक्कांवर अतिक्रमण आहे। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, तरच मग याच्यापुढे कोणाचीही अशी हिम्मत होणार नाही की विधानसभेच्या हक्कावर अतिक्रमण करण्याची।